संतोष देशमुख खून प्रकरणातील तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साठे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। केजच्या न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट सध्या म्हणावी लागेल, आरोपी विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिकचे अपडेट्स? नक्कीच विष्णू साठे हा खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी आहे। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर त्याला बीड जवळ अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2 वेळेस त्याला पोलीस कोठडी सुनावली होती। या पोलीस कोठडीच्या दरम्यान सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्या संदर्भातील जी माहिती त्याच्याकडून हवी होती ती घेतलेली आहे। तसेच त्याच्याकडून आवश्यक ते म्हणजे कागदपत्र देखील जप्त केले। त्याच्या घराची झडती घेण्यात आली, कार्यालयाची झडती घेण्यात आली। आता यानंतर त्याच्याकडील जे चौकशीचे मुद्दे आहेत ते बऱ्यापैकी हाती आले आहेत पोलिसांच्या। आणि त्यानंतर आता न्यायालयासमोर जो युक्तिवाद झाला आज, तर त्यामध्ये बचाव पक्षाकडून देखील आता या तपासाची पूर्ण प्रक्रिया पार झाली आहे। त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवावे अशी मागणी करण्यात आली होती। ती मागणी आता न्यायालयानं मान्य केली असून आता पोलीस कोठडीऐवजी विष्णू साठे हा न्यायालयीन कोठडीत राहणार आहे। हो, नक्कीच उदय, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।